नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आणि आज आपण एक छान टॉपिकवर बोलणार आहे। आय नो की तुम्ही 10वी आणि 12वीची परीक्षा देत आहात। तुम्हाला फार मोठं टेन्शन आहे की एक्झामचा अभ्यास तर झाला आहे, पण आता नेमकं सामोरं कसं जायचं परीक्षेला। परीक्षा जवळ आलेली आहे, कुणाचा अभ्यास पण झालेला नाही आहे, सिलेबस कंप्लीट नाही आहे, कुणाचा सिलेबस कंप्लीट आहे पण सर लिहायचं कसं काहीच आठवत नाही। या सगळ्या गोष्टी आहेत, सगळे प्रॉब्लेम आहेत जे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की मित्रांनो, कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही। मी नाही, तुमचे टीचर्स नाही, तुमचे आईवडील नाहीत, कोणी नाही। यू हॅव टू डू फॉर युअर रिझल्ट। तुम्हाला तुमचा रिझल्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हालाच काम करावं लागेल। आणि ते आत्ता नेमकं तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तुमचं जे काही सिलेबस आहे तो कसा कव्हर करायचा, तुम्ही सध्या काय केलं पाहिजे, 2 महिन्याच्या आधी काय केलं पाहिजे, परीक्षेच्या वेळेला आधी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहे। सगळ्यात पहिली मेन गोष्ट आहे म्हणजे तुम्ही फक्त रोज अभ्यास करताय। पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही रोज अभ्यास करताय, पण अभ्यास करताना त्या गोष्टीची रिव्हिजन तुम्ही करताय का? जो तुम्ही अभ्यास केला तो अभ्यास तुम्हाला कायम लक्षात राहतो का? म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि सगळे 90% मुलं इथे चुकतात। पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आता अभ्यास केला, आज तुम्हाला सगळं कळलेलं आहे, उद्या तुम्ही काय करणार? नवीन अभ्यास घेणार, परवा अजून नवीन घेणार, त्या दुसऱ्या दिवशी अजून नवीन घेणार, आणि मग जो पहिल्यांदा अभ्यास केला तो सगळं विसरून गेले, मग त्याचा काही फायदा राहील का? काहीच नाही। आणि म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिले रोज रिव्हिजन करायला पाहिजे। रोज रिव्हिजन इज लाईक तुम्ही जे आंघोळ वगैरे करता, तुमचं रोजचं जे काही रुटीन आहे तशा प्रकारे तुमची रिव्हिजन असली पाहिजे। रोज अभ्यास झाला, रात्री झोपताना रिव्हिजन करा, दुसऱ्या दिवशी परत अभ्यासाला बसलेत, अभ्यासाला बसायच्या आधी एकदा रिव्हिजन करा की मी काय काय केलं का। आणि हे रिव्हिजन उगाच असा गोंधळ आणि ढोल पिटवून करायचा नाही, तुम्हाला शांतीत रिव्हिजन करायचे। शांतीत क्रांती करत असतात, हे लक्षात ठेवा। व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे आणि फक्त मेमोराइज करायच्या नाही आहेत गोष्टी, तुम्हाला यू हॅव टू अंडरस्टँड द कन्सेप्ट अँड देन राईट इट प्रॉपरली। आता तुम्ही रोज रिव्हिजन केली आहे, पण तुम्हाला उत्तर तिथे कोणी लर्निंग घेणार आहे का? तुम्हाला तिथे प्रश्न उत्तर विचारणार आहे का? नाही। तुम्हाला काय करायचं? तुम्हाला लिहायचं आहे। जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला लिहायची प्रॅक्टिस करावी लागेल, तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करावी लागेल। मग आजपासून रोज तुम्हाला कमीत कमी 2, 3, 4 उत्तरं लिहिण्याची सवय पाडा। आजपर्यंत तुम्ही फक्त परीक्षेच्याच आन्सर लिहिलेत, घरी कधीच आन्सर लिहून बघितलं नाही। पण मित्र हो, आन्सर रायटिंग इज द मस्ट अँड इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द बोर्ड एक्झाम। मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आता उदाहरण देतो की तुम्हाला लढाईला जायचं आहे, तुम्हाला एका युद्धाला जायचं आहे। त्या युद्धाला जात असताना तुम्ही प्रॅक्टिस केलीच नाही आणि डिरेक्टली तुम्ही फक्त पाठांतर केलं की कशी तलवार चालवायची, घोड्यावर कसं बसायचं, ढाल कधी आपली हातात घ्यायची, तलवार शत्रू समोरून आल्यावर तलवार कशी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त पाठ केलेल्या आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये जेव्हा जाईल तेव्हा खूप कठीण जाईल। तुम्हाला ॲक्च्युअल प्रॅक्टिसच नाही आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे लक्षात ठेवा की रिव्हिजन तर तुम्ही करताय, तुम्हाला अभ्यास सगळं झालेला आहे, पण तो जो अभ्यास झालेला आहे तो तुम्ही खरंच लिहून बघितला का? तुम्हाला परीक्षेत तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही खरंच करताय का? तर आजपासून रोज तुम्ही बोर्डाची परीक्षा लिहिली गेली पाहिजे। सायन्स, मॅथ्स, ऑल सब्जेक्ट्स आर इक्वली इम्पॉर्टंट, हे पण लक्षात ठेवा असू द्यात। मग आता हे लक्षात घ्या की तुम्हाला 80 मार्काचा 60 मार्काचा पेपर लिहायचा आहे, 80 मार्काचा पेपर लिहायचा आहे, 100 मार्काचा लिहायचा आहे। हे सगळं जेव्हा तुम्ही पेपर लिहिणार तेव्हा प्रत्येक पेपर लिहिताना प्रत्येक मार्कला किती वेळ आहे हे एकदा काउंट करा। प्रत्येक मार्काला एक वेळ असते, ती वेळ काउंट करा आणि त्या वेळेत तुमचं उत्तर होतं का लिहून, ते आन्सर लिहून होतं का हे पण चेक करा। म्हणजे काय होतं की तुमचं टाईम मॅनेजमेंट प्रॉपर होईल। यू कॅन राईट प्रॉपरली, यू कॅन राईट द बेस्ट आन्सर इन द वर्ल्ड, राईट? यू हॅव अ गुड हँडरायटिंग, तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे, पण तुमचा स्पीड कमी पडतो आहे। पण तुम्ही 100 मार्काचा पेपर 60 मार्काचा सोडवता आणि मग टाईम अप होतो, मग फायदाच नाही, सगळ्या गोष्टीचा काहीच फायदा नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाईम मॅनेजमेंट, टाईम लावून तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात केली पाहिजे। ते टाईमाच्या आतच तुमचं आन्सर लिहून झालं पाहिजे। आता टायमाच्या आधी आन्सर लिहिणं म्हणजे काय? फक्त आन्सर लिहिलं आणि सोडून दिलं, ते तुमच्या टीचर्सकडून चेक करून घ्या की सर मी बोर्डाच्या
लेवलला कितीपत या ॲन्सरला लायकीचा आहे, किंवा माझा ॲन्सर बोर्डाच्या लेवलला किती लायकी आहे माझ्या ॲन्सरची, बरोबर, ही गोष्ट आहे. प्लस आता तुम्हाला ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. प्रश्न कुठून आणायचे? सगळ्यात पहिली प्रश्न आणायचे आहेत तुम्हाला PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बोर्डचे. 10 वर्षाचे सगळे क्वेश्चन आणा. चॅप्टर 1चे सगळे क्वेश्चन, चॅप्टर 2चे सगळे क्वेश्चन, चॅप्टर 3चे सगळे क्वेश्चन, चॅप्टर 4चे सगळे क्वेश्चन, असे सगळे क्वेश्चन गोळा करा आणि प्रत्येक क्वेश्चन बोर्डसारखा लिहिण्याचा प्रयत्न करा. यू विल गेट द डायरेक्शन्स. मार्क इम्प्रूव्ह यानेच होतात. ठीक आहे, रोज तुम्हाला ॲन्सर लिहायचे आहेत. चौथी गोष्ट आहे, तुम्हाला चांगली झोप घ्यायची आहे. सर बेस्ट आहे, सगळ्यात चांगली गोष्ट सांगितली, हे पहिल्यांदा असायला पाहिजे. मित्र हो, तुम्हाला खरंच चांगली झोप घ्यायची आहे. कमीत कमी 6 तास तुमची झोप झाली पाहिजे. 5, 6, 7 तास, नॉट मोर दॅन 7 hours. अति पण झोप घ्यायची नाही. 7 तास, 10 तास अभ्यास झाला पाहिजे. सेल्फ स्टडी बोलतो आहे, रायटिंग प्रॅक्टिससोबत. रायटिंग प्रॅक्टिस 2-3 तास रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, प्लस 5-6 तास 4-5 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे, बरोबर. तुमचा कॉन्फिडंट उतरता कामा नये. गॉट इट. तुम्ही जे लिहिताय ते तुम्हाला तरी कळतं का? तुम्ही जे लिहिताय ते काहीतरीच फक्त लिहायचं म्हणून लिहिताय का? प्रत्येक प्रश्नाची आपली एक लायकी असते, प्रत्येक प्रश्नाची आपली एक डिमांड असते, प्रत्येक क्वेश्चनची एक डिमांड असते. ती डिमांड ओळखा. त्या क्वेश्चनमध्ये कीवर्ड असतात, तो कीवर्ड ओळखा. डिस्कस असेल तर कसं उत्तर लिहायचं, एक्सप्लेन असेल तर कसं उत्तर लिहायचं, कमेंट असेल तर कसं उत्तर लिहायचं, क्रिटिकली ॲनालिसिस करायचं असेल तर कसं लिहायचं, डायग्राम कुठे काढायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस करायची आहेत. माझं उत्तर वेगळं आणि छान कसं असेल हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि एकदा हे झालं की मग यू आर अनबिटेबल, यू आर अनकम्पेटेबल. मग तुमची ते का ना कॉम्पिटिशन्स तिथे नाही राहत. तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर वरती गेलेले असता, कारण तुम्ही तेवढी प्रॅक्टिस केलेली आहे. आणि हे असतात खऱ्या टॉपरचे लक्षण. गॉट इट. तुमचा टाईम, तुमचे PYQ, ते PYQ तुम्ही किती वेळा सॉल्व करताय, ते फक्त सॉल्व करून फेकून न देता ते तुमच्या टीचरकडून चेक करायचे आहेत. प्लस तुम्हाला आता सगळ्या गोष्टी कळल्यात की आता चॅप्टर 1चं मला काहीतरी येतं, चॅप्टर 2चं येतं, चॅप्टर 3चं, अरे ही कन्सेप्ट मी विसरू शकतो. मग त्या कन्सेप्टच्या तुम्हाला शॉर्ट नोट्स काढा. नोट्स म्हणजे तुम्हाला दुसरं पुस्तक बनवायचं नाही आहे, तुमचं पुस्तक आहे. नोट्समध्ये जे तुम्हाला येत नाही ते तुमच्या नोट्समध्ये लिहायचं. जे येतं ते लिहू नका, जे तुम्हाला माहिती आहे ते लिहू नका नोट्समध्ये. जे येत नाही, तुम्हाला असं कळतं, आपल्याला कळत असतं आपलं की अरे मी हे विसरू शकतो, हे विसरण्याचे माझे चान्सेस आहेत, तर ते लिहून काढा. आणि मग लास्ट वेळेला ती रिव्हिजन करायची तुम्हाला, जे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही विसरू शकता एक्झाममध्ये, बरोबर आहे. तुम्हाला मित्र स्मार्टली स्टडी करायचं आहे. हार्डवर्क गधा मेहनत करायची नाही आहे. स्मार्ट स्टडी करा, रिव्हिजन करा, शॉर्ट नोट्स बनवा, माइंड मॅप्स बनवा ना, छोटे छोटे चार्ट बनवा, डायग्रामवर फोकस करा, डायग्राम चांगल्या काढा. एखादी गोष्ट भारताचा मॅप काढायला 2-3 सेकंदात इंडियाचा मॅप आला पाहिजे तुम्हाला, इंडियाचा मॅप काढायला शिका. काही गोष्टी आहेत जे तुम्हाला अवॉइड पण करायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग, जे सगळ्यांची तुमची होते. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? एखाद्या गोष्टीत तुम्ही सायन्सचा टेन्शन, अभ्यास कसा करू, अरे अभ्यास कर. अभ्यास कसा करू यापेक्षा अभ्यास करायला सुरुवात कर. सर सुरुवात कशी करायची तेच कळत नाही बघा. सुरुवात काहीच नाही, पुस्तक ओपन करायचं आहे, चॅप्टर वाचायला सुरुवात घ्यायची आहे, खतम. हळूहळू एकदा चॅप्टर वाचला की त्याचे कळलं का लक्षात घ्याय, नाही कळलं परत टीचर्सला विचारा की सर हे मला कळलं नाही. मग परत अभ्यास करा, परत एकदा वाचा. तर वाचल्यानंतर ते जे तुम्ही क्वेश्चन PYQ काढले ते सॉल्व करून बघा आणि मग स्वतःची आपली लायकी तपासा. मग आपल्याला कळते की अरे माझा 30% झाला, परत 70% वाढवण्याची गरज आहे. रोज 2-2% तुमचे वाढले गेले पाहिजेत आणि मग बघा तुम्ही बोर्डात सक्सेसफुल 100% होणार. दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची नाही, डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करा. तुमच्या घरी कोणीतरी येत असेल त्यांना सांगा की माझ्या घरी रोज यायचं नाही. शेजारचे त्रास देत असतील त्यांना सांगा की मला त्रास द्यायचा नाही. आईवडिलांना सांगून ठेवा की आता माझी बोर्डाची परीक्षा आहे, 2 महिने माझ्याकडे आहेत, आता मी कुठलेही काम करणार नाही. जर मी अभ्यास करत असेल तर मला डिस्टर्ब करायचं नाही. डिस्ट्रॅक्शन्स तुमचे लहान घरचे भावंड वगैरे असतील, फोन
टी व्ही, इंटरनेट याच्यापासून दूर राहा. जसे जसे दिवस जवळ येतील एक्झामचे तसे तसे ते इंटरनेटवर प्रश्न, इम्पॉर्टंट गोष्टी काय काय येतील ते IMP वगैरे येत राहील, त्याच्या भानगडीत कृपया पडू नका. तुमची मेहनत म्हणजेच IMP आहे. तुम्ही जे प्रॅक्टिस केली आहे ती प्रॅक्टिस म्हणजेच IMP आहे. ट्रस्ट युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा. तोच विश्वास तुम्हाला एक दिवस जिंकून देईल. ठीक आहे. या गोष्टीचं चांगलं पालन करा. बाकी काहीही वाटलं तरी मला बिनधास्त माझा नंबरवरती दिलेला आहे 8208764961. कधीही कुठलीही अडचण आली अभ्यासात प्लीज मला फोन करा, विचारा. आय एम विथ यू.